जय भीम मित्रांनो, SC/ST विरुद्ध OBC असा जो संघर्ष या प्रस्थापित लोकांनी आखून दिलेला आहे। पूर्वी ज्या पोस्ट भरल्या जायच्या त्या एखाद्या संस्थेमध्ये शिक्षक पदाच्या पोस्ट्स असतील, एखाद्या महाविद्यालयामध्ये प्राध्यापकांच्या पोस्ट्स असतील, तर त्या कशा भरल्या जात होत्या। बऱ्याच पोस्ट ग्रॅज्युएट झालेल्या लोकांना आठवत असेल की जसा तो नेट सेट परीक्षा पास व्हायचा रे व्हायचा त्याला नोकरी लागणार आहे हे फिक्स असायचं। एखाद्या संस्थेमध्ये जर 4 जागा भरायच्या असतील तर त्याच्यामध्ये एक SC ची असायची, दुसरी ST ची असायची आणि 2 ज्या असायच्या त्या 2 खुल्या वर्गाच्या असायच्या। मग इथं OBC चा नंबर कधी येणार हा प्रश्न OBC ला पडला आणि ओपन मात्र यांच्या अगोदर किंवा यांच्या बरोबरीने भरला जायचा। ST कॅन्डिडेट हा लोक शोधायची, संस्था तो कॅन्डिडेट शोधायची। SC ची लोक सुद्धा उपलब्ध व्हायची अडचण असायची, कारण त्यावेळेला ती नेट सेट क्वालिफाय व्हायला परीक्षाच तशा पद्धतीची होती। मी मुद्दामून होती म्हणतो आहे, तर त्या डिफिकल्टी लेवलमधून SC पास व्हायचा, त्याची नोकरी फिक्स असायची। ST कॅन्डिडेटला अनेक संस्थांची कॉल यायची, तुम्ही आमच्या संस्थेमध्ये या, अशी एक गोल्डन सिच्युएशन बराच काळ अगदी 2-3 दशक ही होती। ज्या वेळेला SC रिटायर व्हायचा किंवा तो राजीनामा द्यायचा त्यावेळेला ती पोस्ट रोस्टर बिंदूप्रमाणे ST कॅटेगरीला जायची आणि ज्या वेळेला ST कॅन्डिडेट रिटायर व्हायचा किंवा भरलेली जागा तो रिझाइन करून सोडून जायचा त्यावेळेला ती पोस्ट ओपनला OBC ला यायची। ॲक्च्युअली बघितलं तर या 4 जागांच्या ऐवजी समजा जर 5 किंवा 6 जागा भरायच्या असतील तर त्यावेळेला OBC चा नंबर येत होता। म्हणजे मी जर समजा मॅथमॅटिक्समध्ये नेट सेट झालेलो आहे आणि माझी कॅटेगरी OBC आहे तर माझा नंबर येणार, आज नसेल तर उद्या येणार हे फिक्स होतं। आत्ताची परिस्थिती ही ह्या परिस्थितीपेक्षा भयानक परिस्थिती आहे। प्राध्यापकांची पदं भरण्यासाठीच्या 2 पद्धती आपण इथं चर्चेत घेऊया। एक विषयवार आरक्षण आणि दुसरं संस्थावार आरक्षण। समजा आपल्याला 10 पोस्ट ह्या एखाद्या संस्थेमध्ये भरायच्या आहेत प्राध्यापकांच्या। विषयवार आरक्षणामध्ये काय असायचं, इंग्लिशला 2 पोस्ट आहेत, मराठीला 3 पोस्ट आहेत, इकॉनॉमिक्सला 3 पोस्ट आहेत असं गृहीत धरूया, फिजिक्समध्ये 2 पोस्ट आहेत असं गृहीत धरूया। आता विषयवार आरक्षण असल्यामुळं 100 बिंदू नामावली जी लागू व्हायची ती या 2 पोस्टलाच लागू व्हायची। म्हणजे या 2 पोस्टचं डिव्हिजन एक SC आणि दुसरा जो असेल तो ओपन व्हायचं। SC ज्या वेळेला रिटायर व्हायचा त्यावेळेला ती पोस्ट ST ला जायची। हा रिटायर झाला किंवा भरलेल्या पदावरून त्याने राजीनामा देऊन दुसऱ्या संस्थेत गेला तर ती SC ची पोस्ट ST ला जायची। ST ने पण तसंच केलं तर ती पोस्ट OBC ला जायची। म्हणजे असं हे व्हायचं। पण हे जे आरक्षण आहे 100 बिंदू नामावलीचं जे आरक्षण आहे ते विषयाला फिक्स असायचं। पण आताची परिस्थिती अशी आहे, OBC असं म्हणतो की मला तुमच्या नंतर नको, मला प्राधान्याने माझा जो नंबर आलेला असायला पाहिजे तो तुमच्या बरोबरीने आलेला पाहिजे। मग OBC ने काय केलं की या केसमध्ये विषयवार आरक्षण नको, आम्हाला संस्थावार आरक्षण पाहिजे। मग आता संस्थावार आरक्षण म्हणजे काय, असं गृहीत धरूया की एखाद्या संस्थेमध्ये 100 पोझिशन भरायच्या आहेत प्राध्यापकांच्या, तर 50% असल्यामुळं 50 ह्या जागा ह्या खुल्या वर्गाच्या भरल्या जातील आणि 15 जागा ह्या SC च्या भरल्या जातील। तर हे OBC चं आरक्षण आता मात्र प्राधान्याने तुमच्या लक्षात आलं असेल की ॲट अ टाइम 100 पोस्ट असतील तर त्यावेळेला 50 ओपन, 15 SC, जर 15% आरक्षण त्या राज्यामध्ये असेल तर
एसटी 7% आणि ओबीसी त्याच्यामध्ये एनटी विजय वगैरे जे आहेत त्या 27% आरक्षणाच्या पोस्ट भरल्या जातील. आता जाहिरात निघत असताना एका विशिष्ट विषयासाठीच्या आरक्षणाची निघत नाही. आता सगळ्याच लोकांना सांगितलं जातं की तुम्ही या 100 पोस्टसाठी अप्लाय करा. मग ह्याच्यामध्ये आरक्षण संपवण्याचं जे षडयंत्र इथल्या खुल्या वर्गातल्या ब्राह्मणी लोकांना सुचलेलं होतं ते इथं यशस्वी होत आहेत. भांडण कुणासोबत लावलं? ओबीसीचं एससी एसटीच्या विरोधात लावलं. आणि तुम्ही विषयवार आरक्षण मागायच्या ऐवजी तुम्ही संस्थावार आरक्षण मागा असं म्हणून संभाजीनगरच्या म्हणजे पूर्वीच्या औरंगाबाद कोर्टामध्ये खंडपीठामध्ये एक रिट पिटिशन दाखल करण्यात आली आणि संस्थावार आरक्षण असलं पाहिजे त्या पिटिशनलाच आज इम्प्लिमेंट केलं जातं. आता हे आरक्षण नाही, मी ज्या कॅटेगरीचा आहे त्या कॅटेगरीचे अर्ज किंवा संबंधित कागदपत्र मी जोडायचे आणि इथं असणाऱ्या 100 पोस्टला मी अप्लाय करायचं. यानं काय झालं, पूर्वी बघा तुम्ही एसटी कॅन्डिडेट मिळायचं अवघड असायचं आणि असा एक काळ होता जोपर्यंत तुम्ही रिझर्वेशनचा कोटा बॅकलॉग ज्याला म्हणतो आपण तो भरला जात नाही तोपर्यंत त्या महाविद्यालयाच्या पगारावरती अंकुश यायचा. इतकं व्यवस्थित आरक्षित वर्गाच्या लोकांसाठी आरक्षण त्यावेळेला होतं ते आता इथं या महाविद्यालयातल्या लेवलला हे ठेवलं गेलेलं नाही किंवा विद्यापीठांमध्ये सुद्धा तशीच परिस्थिती आहे. मग आता ह्याचे परिणाम काय व्हायला लागलेत? याचे 2 परिणाम व्हायला लागलेले आहेत. एक, कोणत्या आरक्षित वर्गाच्या साठी मी अर्ज करावा, मी कोणत्या आरक्षित वर्गाचा असलो तरी पण हे आता सुचत नाही, हे समजत नाही. आपण असं गृहीत धरूया मायनॉरिटी लोकांनी संस्था कशासाठी काढल्या? त्यांच्या समाजातल्या लोकांसाठी काढल्या. त्यांना संस्थेमध्ये ॲब्सॉर्ब करून त्यांच्या रोजीरोटीचा म्हणजे नोकरीचा प्रश्न सोडवण्यासाठी काढल्या. आता परिस्थिती अशी आहे, संस्थावार आरक्षण असल्यामुळे कुठल्या एका विषयाला आरक्षित वर्गाच्या जागा भरणं कंपल्सरी नसल्यामुळे ते आरक्षण कुठल्याही पोझिशनला कुठल्याही विषयाला ते आरक्षण फिरवता येतं. समजा एक ओपनची पोस्ट आहे आणि गरीब शेतकरी उमेदवार तिथं आलेले आहेत आणि धाडसानं म्हणतो मी खरं तर एखादा एसटी कॅन्डिडेट आहे ज्याच्याकडं आर्थिक सुबत्ता ही चांगली आहे आणि तो खुल्या वर्गातला व्यक्ती मायनॉरिटी जरी असला आणि तो गरीब असला तर त्याची पोझिशन भरणं हे फार अवघड आहे त्या मायनॉरिटीच्या संस्थेमध्ये सुद्धा. कारण संस्थानिकांच्या पूर्वजांनी ज्या धारणेसाठी ज्या भावनेने संस्था उभ्या केलेल्या आहेत त्याच्या पलीकडं आज असणारे संस्थापक हे जात आहेत आणि आपली आर्थिक सुबत्ता कशा पद्धतीनं वाढवता येईल संस्थेची याच्याकडे लक्ष केंद्रित असल्यामुळे होतंय काय की मायनॉरिटीचा आणि खुल्या वर्गातला असून सुद्धा हा जर संस्थेला चांगल्या पद्धतीने मदत करत असणार असेल तर एखाद्या आरक्षित वर्गाचा कॅन्डिडेट जर म्हणत असेल की मी अमुक अमुक डोनेशन संस्थेला द्यायला तयार आहे कारण डोनेशन लीगल आहे, मी लाचलुचपत म्हणत नाही, डोनेशन म्हणतो मी, डोनेशन मी कुठल्याही संस्थेला पैसे डोनेट करू शकतो ना. मग एखादा उमेदवार जास्त डोनेशन देऊ शकतो, पोस्ट आहे ओपनची, अजून समजूया की तो कॅन्डिडेट पण मायनॉरिटीचा आहे मायनॉरिटी संस्थेसाठी आणि डोनेशन देण्याची संस्थेला मदत करण्याची फार इच्छा असलेला आरक्षित वर्गाचा एखादा उमेदवार असेल तर इथं आरक्षित वर्गाविषयीची जी कळवळा येते कारण तो मदत जास्त करणार आहे आणि ती पोस्ट भरली जाते. ही आजची असलेली परिस्थिती आहे. याच्यामध्ये ज्यासाठी एससी एसटीच्या विरोधात ओबीसी भांडत होता तो इथं पिक्चरमध्येच येत नाही आणि आरक्षित वर्गाच्या लोकांना असू देत किंवा खुल्या वर्गातल्या लोकांना सुद्धा कळत नाही की आपण ओपन कॅटेगरीतले आहोत आणि ओपनचीच पोस्ट भरली जाणार आहे. इथं नाही, जो मदत करेल त्याला ती पोस्ट मिळते कारण विषयवार आरक्षण आता इथं नाही.
मग इथं गरीब उमेदवाराची कुठल्याही कॅटेगरीचा असला तरी त्याची अडचण होते आणि त्यामुळं तो कायमचा दर्जेदार उमेदवार असून सुद्धा तो नोकरीशिवाय बाहेर राहतो। मग आत्ताची परिस्थिती अशी आहे की संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी झालेली आहे। मग त्याचं काय करायचं? त्याचं काय करायचं ते आधीच ठरवायला पाहिजे होतं की आपल्याला दर्जेदार उमेदवार पाहिजे का आर्थिक मदत करणारा उमेदवार पाहिजे। आर्थिक मदत करणारा उमेदवार त्याच्यामध्ये तेवढी क्वालिटी असेलच याची खात्री नाही, कारण त्याच्याकडे असणारी आर्थिक सुबत्ता हा तुमचा निकष आहे, त्याचा दर्जा नाही। आणि त्यामुळं आज महाविद्यालयामध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या का कमी झालेली असेल तर त्याला हे देखील महत्त्वाचं कारण आहे की तुम्ही मदत करणाऱ्या कॅन्डिडेटला संस्थेमध्ये ॲब्सॉर्ब करून घेता आणि दर्जेदार व्यक्ती मात्र तो बाहेरच राहतो। मग तो काय करतो? तो प्रायव्हेट संस्थांमध्ये जातो आणि प्रायव्हेट संस्थेमध्ये त्याची तो क्वालिटी देतो। समाज व्यवस्था अशी आहे की इथं आरक्षित वर्गाला संपवण्यासाठी गव्हर्नमेंटच्या ज्या ज्या काही इन्स्टिट्यूट्स असतील, महाविद्यालये असतील, ती कशी संपवता येतील जेणेकरून एका दगडात दोन पक्षी मारता येतात। कारण प्रस्थापितांच्या ज्यांच्या संस्था आहेत त्यांच्यामध्ये आरक्षित वर्गाने अगोदरच त्यांच्यासाठी डोकेदुखी करून ठेवलेली आहे असं संस्थापकांचं म्हणणं आहे। कारण यांना आम्हाला घ्यायचं नव्हतं तरी कायद्याने हे आमच्या बोकांडी येऊन बसलेले आहेत, ह्यांच्यासाठी आमच्या पूर्वजांनी संस्था काढल्या नव्हत्या, ह्यांच्यासाठी आरक्षण दिलेलं आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे। आणि म्हणून त्या कायद्यामध्ये जर त्यांना आम्ही घेतलं नाही तर पूर्वी आमचा पगार थांबत होता। मग ही डोकेदुखी एका हाताने बघितलं एका अर्थाने बघितलं तर ती कमी झाली यांची, विषयवार आरक्षणाच्या ऐवजी संस्थावार आरक्षण दिल्यानं। आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथं असणाऱ्या समाज व्यवस्थेला ऑलरेडीच प्रायव्हेटायझेशनकडे आपला कल असल्यामुळं तो जो दर्जेदार उमेदवार होता तो प्रायव्हेट संस्थेमध्ये जातो आणि इथं भरल्या गेलेल्या आर्थिक मदत करण्याच्या ताकदीवरती इथं आलेला जो उमेदवार असतो त्याला मात्र दर्जा देता येत नाही तेवढा, आणि तो संस्थेच्या आणि प्राचार्याच्या जवळचा व्यक्ती असतो का तर तो मदत करून आलेला आहे। संस्थेने त्याची मदत केलेली नाही, संस्थेची मदत तो करून आलेला आहे, म्हणजे तो ऑलरेडी डोक्यावर बसलेला आहे संस्थेच्या। मग त्याला सांगितलेली कामं तो दर्जा वाढवण्यासाठी, संस्थेचा दर्जा वाढवण्यासाठी तो काय काम करत असेल याची शंका नक्कीच उपस्थित होते कंपेअर टू दर्जेदार व्यक्ती जो बाहेर पडलेला आहे त्याच्या कंपॅरिझनमध्ये। म्हणून इथं असं झालेलं आहे की गव्हर्नमेंट संस्था बंद पडण्याच्या परिस्थितीत आलेल्या आहेत, कारण पाडायचंच होतं बंद या लोकांना आणि ते आपोआपच झालेलं आहे। मीनव्हाईल संस्थापकांना आर्थिक मदत चांगली मिळते आणि अशा पद्धतीनं प्रायव्हेटायझेशनचं जे चक्र आहे सुरू झालेलं ते आता मोठ्या प्रमाणात वाढ घेत आहे किंवा ते गती घेत आहे। मग हे संपवण्यासाठी आपल्याला जो लढा उभा करायचा आहे किंवा आपल्याला जे प्रबोधन करून घ्यायचं आहे स्वतःचं, जे ओबीसी SC STच्या विरोधात उठलेले आहेत, आम्हाला संस्थावार आरक्षण दिल्यामुळं आमची पहिली पोझिशन भरली जाईल, हा जो भ्रम त्या लोकांचा होता तो भ्रम आता विषयालाच आरक्षण फिक्स नसल्यामुळे तुम्हाला ओबीसीला तर घेतलं जाईल याची काय खात्री आहे? म्हणजे तुमचा जो समाजाविषयीचा कळवळा होता तो दर्जेदार ओबीसीला पोस्ट मिळेलच याची काय खात्री नाही, त्याच्याकडे मदत करण्याची आर्थिक सुबत्ता सुद्धा असणं अपेक्षित आहे। ही तर ओबीसीची गत झाली। SC ST हा पूर्वीपासून भरडला जात होता आणि त्यामुळं SC STनं ह्या संस्थावार आरक्षणाच्या विरोधात आपलं काम करणं हे फार महत्त्वाचं आहे। वेगवेगळे लोक या संस्थावार आरक्षणाच्या विरोधात आपले पिटिशन दाखल करत आहेत, त्याचा जरूर समाजाने अभ्यास करावा आणि अशा लोकांना तुम्ही कशा पद्धतीनं मानसिक आणि आर्थिक मदत करता येईल याच्यावरती आपण काम केलं पाहिजे। दुसरी गोष्ट म्हणजे आता असणाऱ्या अनुसूचित जातीमध्ये सुद्धा या प्रस्थापित लोकांनी अबकडची भांडणं लावायला सुरू केलेलं आहे। अहो इथं विषयवार आरक्षण संपलेलं असल्यामुळे ऑलरेडी आरक्षित वर्गाची जागा कोणत्या आरक्षित वर्गाला जाईल याची खात्री नाही आणि तुम्ही पुन्हा अबकड करून तुमची जी युनिटी SC म्हणून होती त्या युनिटीमध्येच तुम्ही जर भेद करणार असाल किंवा फाटाफूट करणार असाल तर तुम्हाला फोडा आणि झोडा ह्या नीतीचा उपयोग करून आरक्षण जे आहे ते अनुसूचित जातीच्या वर्गांचं सुद्धा आरक्षण इथं संपवण्याचं
काम सुरू जर झालं तर ते काय नवीन नसणार आहे. त्यामुळं ओबीसी पहिल्यांदा जागृत करणं महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. ओबीसी जर जागृत झाला तर एससी एसटी सुद्धा त्याच्या खांद्याला खांदा लावून त्याच्या ताकदीला ताकद लावून संबंध आरक्षण जे आहे तो वाचवण्यासाठी काम करू शकतो. तर त्यामुळे माझी कळकळीची विनंती आहे मित्रांनो, एससी मधलं आरक्षण हे अ ब क ड मध्ये जर तुम्ही विभागून स्वतःचीच युनिटी ही तोडणार असाल तर तुम्हाला फोडून तुमच्यावरती अन्याय अत्याचार करायला इथल्या प्रस्थापित वर्गाला सोपं जाणार आहे. तर ते फुटू नये, क्रमांक 1 ची माझी विनंती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ओबीसी बांधव हे एकत्र येण्याची शक्यता फार कमी असते. याचं कारण असं आहे की एससी मध्ये 59 जाती आहेत फक्त. ओबीसी मध्ये 250-300 पर्यंत जातींची संख्या आहे आणि त्यामुळं त्यांचं आरक्षण 27% असून सुद्धा एससीच्या डबल आरक्षण असून सुद्धा ती लोक एकत्र आली नाहीत आणि क्रीमी लेअर आपल्या बोकांडी बसवून घेतलं. सुशिक्षित नोकरदार ओबीसी जो असतो त्याच्या घरामध्ये 8-10 लाखापेक्षा जास्त इन्कम असते, कारण तो नोकरीला असतो. मग अशा सुशिक्षित वर्गातल्या ओबीसी लोकांची मुलं ही IAS, IPS आणि IRS किंवा क्लास 1 सुपर क्लास 1 पोझिशनला जाण्याची शक्यता जास्त का आहे? का तर त्या लोकांच्या घरामध्ये आर्थिक सोबत असल्यामुळे ते आपल्या मुलांना अभ्यासाचं वातावरण देऊ शकतात. अपवादात्मक एखादा रस्त्याच्या दिव्याखाली बसून पुढे जातो, सगळी जात नाहीत. प्रॅक्टिकली ते इतकं सोपं नाही. हे अपवादात्मक जरी एखादी केस झालेली असली तर तो काळ आजचा नाही. तुम्ही शिकल्या तशा मुलांना नोकऱ्या मिळत होत्या 1970-80च्या काळामध्ये. ज्या वेळेला 7वी पास असेल तर तो आज व्यक्ती जो आहे तो मुख्याध्यापक म्हणून रिटायर झालेला आहे शाळेमध्ये. तर ती परिस्थिती आज नाही. आरक्षित वर्गातले लोक हे पुढे चाललेले आहेत, शिक्षण शिकायला लागलेले आहेत, त्यांच्या घरामध्ये आर्थिक सोबतता चांगली आलेली आहे. त्यामुळं सुपर क्लास 1 क्लास 1 पोझिशनला त्यांची मुलं जाऊ शकतात. हे एससी एसटींच्या बाबतीत का शक्य आहे? का तर त्यांना क्रीमी लेअर अजून लावलेलं नाही. पण ओबीसी मात्र याच्यामध्ये भरडला गेलेला आहे. ज्याची इन्कम 7 ते 8, 9, 10 लाख रुपयापर्यंत असेल तर त्याला क्रीमी लेअर सर्टिफिकेट म्हणजे नॉन क्रीमी लेअर सर्टिफिकेट मिळत नाही आणि त्या लेकराचं किंवा त्या मुलाचं करिअर होणं फार कठीण जातं. त्यामुळं ओबीसी हा पहिल्यांदा जागृत झाला पाहिजे. इथली प्रस्थापित समाज व्यवस्था जर एससींचं अ ब क ड आरक्षण वर्गीकरण करत असेल तर नक्कीच अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना सुद्धा ही धोक्याची घंटा आहे मित्रांनो. तर आरक्षित वर्गातल्या मित्रांनो, समाज बांधवांनो, जागृत रहा, युनायटेड रहा. तुम्ही जर एकसंघ राहिलात तर तुमच्या आरक्षणाला कोणीही धक्का लावू शकणार नाही. द बुद्धिस्ट इंडिया या चॅनलवरती आपण या विषयावरती इथंच थांबूया. माझी कळकळीची विनंती आहे की खाली सबस्क्राईब नावाचं बटन दिसतं त्याला प्रेस करावं. शेजारचं बेल आयकॉन देखील ऑलला सेट करून ठेवाल तर अशा पद्धतीचे व्हिडिओज प्रकाशित झाल्या तुम्हाला नोटिफिकेशनच्या माध्यमातून बघायला मिळतील मित्रांनो. थांबतो. जय भीम, जय बौद्ध राष्ट्र.